नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची इंग्रजी या विषयाची संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका 2025-26 उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। पहा या ठिकाणी क्वेश्चन नंबर आणि टोटल मार्क्स देण्यात आलेले आहेत। प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स आहेत। प्रॅक्टिकल आणि ओरल 10 मार्क्ससाठी आहे आणि रिटन टेस्ट 50 मार्क्ससाठी आहे। टोटल मार्क्स आहेत 60। इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स। ओरल सेक्शन क्वेश्चन 1 5 मार्क्ससाठी आहे। रीड द गिवन पोयम विथ प्रॉपर रिदम, इंटोनेशन अँड ॲक्शन। चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल। ही जी पोयम आहे ती तुम्हाला योग्य रिदम आणि ॲक्शनसह गायची आहे 5 गुणांसाठी। या ठिकाणी पोयमला जर घाई होत असेल तर व्हिडिओ पॉज करून पोयम व्यवस्थित वाचायची आहे। Question number 2. Respond orally to what you see on different occasion. 5 मार्क्ससाठी आहे। फर्स्ट क्वेश्चन, इन द अर्ली मॉर्निंग। त्या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेली आहेत। द सन, फ्लाइंग बर्ड्स। सेकंड क्वेश्चन, इन द मार्केट, बाजार, शॉप, कस्टमर्स। थर्ड क्वेश्चन, ऑन द फेस्टिव डे, स्वीट्स, न्यू क्लोथ्स। क्वेश्चन नंबर 4, इन द स्कूल असेंबली, टीचर्स, स्टुडंट्स, प्रेयर। Question number 5, on the playground, players, tracks, umpires. Writing section, question number 3 8 मार्क्ससाठी आहे। रीड द पॅसेज केअरफुली अँड सॉल्व द ॲक्टिव्हिटीज। पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे। सर्व प्रश्नांची उत्तरे ही पॅसेजमध्येच आहेत आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। ॲक्टिव्हिटी ए, स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स। 2 मार्क्ससाठी आहे। फर्स्ट सेंटेन्स, The traveler suddenly came across a fox. False. Second sentence, the other friend did not know what to do. ही sentence true आहे। Activity B, rearrange the following sentences as per their sequence order in the text. 2 मार्क्ससाठी आहे। या ठिकाणी काही सेंटेन्स दिलेले आहेत पण त्यांचे सिक्वेन्स हे चुकीचे आहे। योग्य सिक्वेन्स प्रमाणे तुम्हाला ते सेंटेन्स लिहायचे आहेत। आपण योग्य सिक्वेन्स प्रमाणे सेंटेन्स लिहिलेले आहेत। सी क्वेश्चन, चूज द करेक्ट सिमिलर वर्ड्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द अल्टरनेटिव्स। 2 मार्क्ससाठी आहे। त्या ठिकाणी ब्रॅकेट्समध्ये वर्ड्स दिलेले आहे। योग्य वर्ड्स निवडून तुम्हाला सिमिलर वर्ड कंप्लीट करायचे आहेत। डी क्वेश्चन, डू ॲज डायरेक्टेड। 2 मार्क्ससाठी आहे। त्यातील क्वेश्चन नंबर 1, वन ऑफ द ट्रॅव्हलर्स वॉज गुड ॲट क्लाइम्बिंग ट्रीज। पिक आउट एनी वन ऑफ द कॉमन नाउन्स इन द सेंटेन्स। आन्सर आहे ट्रॅव्हलर्स, ट्रीज। क्वेश्चन नंबर 2, बियर्स डू नॉट बोदर विथ डेड एनिमल। चूज द करेक्ट सिंपल पास्ट टेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्स। त्याची बी ऑप्शन करेक्ट आहे। बियर्स डिड नॉट बोदर विथ डेड एनिमल। क्वेश्चन नंबर 4 5 मार्क्ससाठी आहे। रीड द फॉलोइंग पोयम केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज। ही पोयम व्यवस्थित लक्षपूर्वक वाचायची आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। पोयमचे नेम आहे इट्स अ स्मॉल वर्ड। पहा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। अतिशय सोपी अशी ही प्रश्नपत्रिका आहे। पोयमवर आधारित ए ॲक्टिव्हिटी, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द ब्रॅकेट। 2 मार्क्ससाठी आहे। ब्रॅकेट्समध्ये वर्ड्स दिलेले आहे। योग्य वर्ड्स निवडून तुम्हाला सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे। फर्स्ट सेंटेन्स, द सन इज गोल्डन। सेकंड सेंटेन्स, देअर इज जस्ट वन मून। बी क्वेश्चन, व्हॉट इज द स्मॉल वर्ड फिल्ड विथ। एनी 2 मार्क्ससाठी आहे। आन्सर, अ स्मॉल वर्ड इज फिल्ड विथ लाफ्टर। सेकंड सेंटेन्स,
अ स्मॉल वर्ड इज फिल्ड विथ टीयर्स. सी क्वेश्चन 1 मार्क्ससाठी आहे. राईट रायमिंग वर्ड फ्रॉम द पोयम एनीवन. कोणताही एक रायमिंग वर्ड तुम्हाला लिहायचा आहे. टीयर्स, फियर्स, सन, वन, शेअर, अवेअर. तिघांपैकी कोणताही एक रायमिंग वर्ड लिहिला तरी चालेल. क्वेश्चन नंबर 5. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. क्वेश्चन नंबर 5 8 मार्क्ससाठी आहे. पुढे पॅसेज देण्यात आलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. ॲक्टिव्हिटी ए 2 मार्क्ससाठी आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आन्सर. द 4 फ्रेंड्स सॉ अ डेड लॉयन. सेकंड सेंटेन्स. द लॉयन स्प्रँग अपॉन अँड किल 3 सायंटिस्ट. बी ॲक्टिव्हिटी. व्हॉट कुड इज सायंटिस्ट डू टू ब्रिंग द लॉयन बॅक टू लाईफ. 3 मार्क्ससाठी आहे. आन्सर. द फर्स्ट could put the lion's bones together. The second could stitch the lion's wounds. The third could make the lion's heart beat again. C question. Match the words in column A with their synonyms in column B. 2 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट लाइफलेस, डेड. सेकंड आहे इंजरीज, wounds. D question. Choose the correct moral of the story from the alternatives given below. 1 मार्क्ससाठी आहे. त्याचे ऑप्शन नंबर 3 करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 6. रीड द पॅसेज अँड डू ॲज डायरेक्टेड. 6 मार्क्ससाठी आहे. पॅसेजवर आधारित फर्स्ट क्वेश्चन 1 मार्क्ससाठी आहे. पिक आउट अँड राईट अ प्रॉपर नाउन फ्रॉम द पॅसेज. त्या ठिकाणी आपण प्रॉपर नाउन लिहिलेले आहेत. त्यापैकी कोणताही एक नाउन तुम्ही लिहायचा आहे. सेकंड क्वेश्चन. फाइंड आउट अ डिस्क्राइबिंग वर्ड दॅट डिस्क्राइब्स द नाउन पिक्चर. ब्युटिफुल. थर्ड क्वेश्चन. राइट अँड ऑपोजिट वर्ड फॉर लेट. आन्सर आहे अर्ली. क्वेश्चन नंबर 4. राइट द प्लुरल ऑफ चाइल्ड. आन्सर आहे चिल्ड्रन. क्वेश्चन नंबर 5. Pick out a WH question word. Answer आहे when. Question number 6. Write an action word from the passage. Answer आहे return, awarded, paints, go. कोणतेही एक ॲक्शन वर्ड तुम्ही लिहायचे आहे. क्वेश्चन नंबर 7. डायलॉग रायटिंग 6 मार्क्ससाठी आहे. ए क्वेश्चन. रिअरेंज द गिवन सेंटेन्सेस टू फॉर्म अ मिनिंगफुल डायलॉग. त्या ठिकाणी काही डायलॉग दिलेले आहेत पण त्यांची सिक्वेन्स चुकलेली आहे. योग्य सिक्वेन्सनुसार तुम्हाला ते डायलॉग लिहायचे आहे. फर्स्ट येणार आहे व्हेअर डीड यू स्पेंड युअर हॉलिडेज. सेकंड सेंटेन्स येणार आहे आय स्पेंड माय हॉलिडेज ॲट माय नेटिव्ह प्लेस. थर्ड सेंटेन्स हाऊ वेअर युअर हॉलिडेज. फोर्थ सेंटेन्स दे वेअर वंडरफुल. बी ॲक्टिव्हिटी. कंप्लीट द डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स अबाउट देअर स्टडीज. 4 मार्क्ससाठी आहे. ए हॅलो. बी हाय फ्रेंड. ए हाऊ इज युअर स्टडी गोइंग ऑन. बी इट्स गुड. व्हॉट्स अबाउट यू. ए आय हॅवंट वेल प्रिपेअर इट. बी व्हॉट्स द प्रॉब्लेम. ए सेड आय वॉज absent फॉर 15 days as I was ill. B said don't be worried. A said will you please help me. B said sure. A said thank you. B said welcome. Question number 8. 6 मार्क्ससाठी आहे. रीड द पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द टेबल गिवन बिलो विथ द इन्फॉर्मेशन. त्या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे आणि पॅसेजवर आधारित माहिती आपल्याला भरायची आहे. संपूर्ण माहिती ही पॅसेजमध्येच आहे. कंटेंट आहे नेम डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. बर्थ जुलै 19, 1938. युनिव्हर्सिटी एज्युकेशन बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. फोर्थ कंटेंट आहे रिसर्च वर्क. कंटेंट नंबर 5 आहे अवॉर्ड्स पद्मभूषण पद्मविभूषण. आणि कंटेंट नंबर 6 आहे डेथ मे 20, 2025. क्वेश्चन नंबर 9. राइट 6 सेंटेन्स टू प्रिपेअर अ बर्थडे कार्ड टू विश युअर फ्रेंड ऑन हिज हर 13 बर्थडे विथ द हेल्प ऑफ कीवर्ड्स इन द ब्रॅकेट. 6 मार्क्ससाठी आहे.
Dear Khushwan, first of all wish you a very happy and cheerful 13th birthday. I hope you have a wonderful and special day filled with love and blessings. I am sending you my best wishes for a year full of joy. I hope you will accept the invitation to celebrate your special day with all your loved ones. You are my best friend and I want to express my heartiest thanks for all the happy moments we have shared together. Wish based compliments from Pushkar. क्वेश्चन नंबर 10 ट्रान्सलेशन 5 मार्क्ससाठी आहे. त्यातील एक क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी 2 मार्क्ससाठी आहे. क्विरल भांडण. सेकंड आहे इम्पॉर्टंट महत्वाचे. थर्ड वर्ड मार्केट बाजार आणि फोर्थ रिलेटिव्ह नातेवाईक. बी क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी 2. फर्स्ट वेलकम एव्हरीवन विथ अ स्माइल. प्रत्येकाचे हसून स्वागत करा. सेकंड हेल्प एल्डर मेंबर इन देअर वर्क. वडीलधाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करा. थर्ड सेंटेन्स वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी लवकर उठा. क्वेश्चन नंबर सी ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स प्रोवर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. 1 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट सेंटेन्स त्याचा अर्थ आहे अतिघाई संकटात नेई. आणि सेकंड सेंटेन्स द फ्रेंड इन नीड इज द फ्रेंड इन डीड. गरजेच्या वेळी जो मदत करतो तोच खरा मित्र. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.